मराठा समाजालाही उपवर्गीकरणाद्वारे आरक्षण शक्य आहे। राज्य सरकारने उच्च न्यायालयामध्ये हा युक्तिवाद केलेला आहे। मराठा समाजाला मागास म्हणून स्वतंत्र आरक्षण दिलं जाऊ शकतं। गायकवाड आयोगापूर्वी मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यासच झालेला नाही असं सरकारने म्हटलेलं आहे। गायकवाड आयोगाने पहिल्यांदाच 2 मुद्द्यांच्या आधारे सर्वेक्षण केलं। राज्य सरकारचा उच्च न्यायालयामध्ये हा युक्तिवाद आहे। मराठा समाजाला नोकऱ्या आणि शिक्षणातलं आरक्षण योग्यच असल्याची भूमिका सरकारने न्यायालयात मांडलेली आहे। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सचिन, मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने कोर्टात नेमकी काय भूमिका मांडली आहे? प्रज्ञा, आपण बघतोय की मराठा समाजाला देण्यात आलेलं आरक्षण आणि त्या विरोधातील याचिका यांची सगळ्यांची सविस्तर सुनावणी ही मुंबई उच्च न्यायालयात सध्या सुरू आहे। आणि काल झालेल्या सुनावणीत उपवर्गीकरणाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाऊ शकतं आणि ते आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयाने देखील मान्य केलेलं आहे असं मोठं वक्तव्य हे राज्य सरकारच्या वतीने काल उच्च न्यायालयात करण्यात आलं। तसंच राज्य सरकारने हे देखील स्पष्ट केलेलं आहे की MG गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मागासवर्ग आयोगाच्या आधी कोणीच मराठा समाज मागास आहे की नाही हे अद्याप याचा अभ्यासच केलेला नव्हता। या ज्या त्रुटी आढळल्या होत्या त्या पुढील आयोगांनी त्यावर देखील तोडगा काढलेला आहे। आणि आपण बघतोय की जे आरक्षण राज्य सरकारने मराठा समाजाला शैक्षणिक असेल किंवा मग नोकरीमध्ये असेल त्याची पाठराखण केल्याचं आपल्याला दिसून येत आहे। प्रज्ञा, सचिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावरती आहेत। अमित शहा मुंबईमध्ये दाखल झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अमित शहांचं स्वागत केलं। नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या नवनिर्मित कार्यालयाचं अमित शहांच्या हस्ते आज उद्घाटन होणार आहे। सकाळी 11 वाजता या कार्यालयाचं उद्घाटन होईल। या कार्यक्रमानंतर BAC इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरलाही अमित शहा उपस्थित राहणार आहेत। जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून YB चव्हाण सेंटर इथे 3 दिवसीय वनरंग या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमाचं उद्घाटन काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पार पडलं। दरम्यान या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार आहेत, तर उद्या म्हणजे 3ऱ्या दिवशी 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्याचे राज्यपाल जिष्णुदेव शर्मा हे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लावणार आहेत। नाशिक महापालिकेची बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित महासभा आज सकाळी 11:30 वाजता होणार आहे। शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येण्याची शक्यता आहे। रस्त्यांवरच्या खड्ड्यामुळे नाशिकमध्ये 5 जणांना आपला जीव गमवावा लागलाय, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। आणि याच पार्श्वभूमीवर विशेष महासभा बोलवण्याची सातत्याने मागणी होत होती। त्यानुसार आज ही महासभा होणार आहे। कुंभमेळ्याची अर्धवट कामं, MNGLने खोदलेले रस्ते, खड्डे या मुद्द्यावरून प्रशासनाला धारेवर धरलं जाणार आहे। त्यामुळे आज जोरदार खडाजंगी होण्याचीही शक्यता आहे। नाशिक महानगरपालिकेसमोर शहरातल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ होणारं आंदोलन आता स्थगित करण्यात आलंय। महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे यांच्याशी आंदोलकांनी चर्चा केल्यानंतर आता हे आंदोलन मागे घेण्यात आलंय। विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी आम्ही नाशिककर या बॅनरखाली एकत्र येत आंदोलनाची हाक दिली होती। शहरातील खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे, काम करण्याला अवधी द्या अशी विनंती महापौरांनी केल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे। ही जे अधिकारी आहे ना इतक्या केंद्राच्या कातडीचे बोलले नाही पाहिजे की त्याच्यामुळे इतका त्रास आहे, सर्वसामान्य वैताग आहे। म्हणजे तुम्ही खरंच एकदा तुम्ही उत्तरता, तुम्ही रोज बघता, पण या लोकांचं दुःख पण समजून घेतो। तुम्ही आज पालक आहात, मी प्रथम नागरिक आहे या शहरात, तर माझी तुम्हाला हात धरून विनंती आहे की तुम्ही स्टार बॅक न देता तो पैसा जो काही देणार असाल तो या सर्व जे इंजोर्ड झालेले लोक आहेत, जे लोक आज जखमी आहेत यांच्या कुटुंबांना एक मदत म्हणून एक ठराव करा। भाऊ तुम्ही पण तसा एक पुढाकार घ्या, स्टँडिंगला सर्व मिळून तुम्ही करा अशी नम्र विनंती आहे। नाशिकमध्ये कुंभमेळ्याची कामं सुरू असताना खड्ड्यांवरून राजकारण तापलंय। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे अनेकांचा जीव गेला आणि यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारवरती गंभीर आरोप केले। कुंभमेळ्यातील कामांसाठी गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आणले गेले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणं घेणं असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आणि त्यांच्या या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय। कंत्राट देताना कुणाचीही जात किंवा भाषा, धर्म पाहिला जात नाही।
ज्यांची कंत्राट पूर्ण करण्याची क्षमता आहे त्याला कंत्राट दिलं जातं. त्यांना आम्ही मराठी नावांची यादी पाठवू असं मुख्यमंत्री म्हणाले. पूर्ण शहरामध्ये खड्डे पडलेले आहेत. काही गाड्या ट्रक बिग सगळे खड्ड्यामध्ये गेलेले आहेत. माणसं गेली आहेत त्याच्यामध्ये. खास करून अनेक कॉन्ट्रॅक्टर्स हे गुजरातमधले आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर जन्मालाच नाही आले असा भाग आहे. आणि वरून जे आदेश येतील त्याप्रमाणेच फक्त हे कुंभमेळे करायचे. आणि महाराष्ट्रामधले एकूणच सगळ्या गोष्टी ह्या वरतून जे आदेश येतील त्याप्रमाणेच जर समजा हाताळायचे असतील तर त्यांना लख लागू. दुर्दैव आहे. एकतर गुजरातचे दिले वगैरे सपशेल खोटं आहे, पण काही असू शकतात. आपल्याकडे देशामध्ये आणि कुठल्याही राज्यामध्ये कंत्राटं देताना त्या व्यक्तीची जात पाहता येत नाही, त्याची भाषा पाहता येत नाही, त्याचा धर्म पाहता येत नाही. आता पाहिजे असेल तर या कंपन्यांच्या मागचे जे काही मराठी लोक आहेत त्यांचे नाव आपण पाठवून देऊ. पण मला असं वाटतं की अशा पद्धतीनं आपल्याकडे पद्धतच नाही. 2015चा जो कुंभमेळा झाला त्यावेळेला जी काही नाशिकमध्ये जी काही कामं झाली आणि ज्या प्रकारे कुंभमेळा झाला, मला असं वाटतं की नाशिक शहराला देखील कळलं नव्हतं की कुठे काय कामं सुरू आहेत आणि कशा प्रकारची कामं सुरू आहेत. ती झाल्यानंतर सर्वांना दिसलं की कशा प्रकारचे रस्ते झालेत आणि काय झाले वगैरे. आणि त्या कुंभमेळ्यातनं पैसे काढणं, त्यातनं काही अर्थकारण हा मुळात उद्देश नसल्यामुळे तो खूप सोप्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने तो त्यावेळेला झाला. नाशिककरांनी आपलं सरकारी बघितलेलं आहे, आपले महापौर बघितलेले आहेत. आणि मला असं वाटतं की त्यानंतर जेव्हा निवडणूकच आपला कार्यकाळ संपल्यावर त्यावेळेला एक सुद्धा नगरसेवक नाशिककरांनी निवडून दिलेला नाही. एक सुद्धा नगरसेवक निवडून आला नाही. मग एवढं सुंदर जर तुम्ही नाशिक केलं तर लोकांनी असा रिझल्ट का दिला? माझा त्यांना सवाल आहे. त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं. ठाणे रिंग मेट्रोच्या आराखड्यामध्ये बदल होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बदल करण्याचे निर्देश दिले. कमीत कमी लोक विस्थापित होतील असं पहा असे आदेश एकनाथ शिंदेंनी दिले. रिंग मेट्रोचा अधिकाधिक लोकांना लाभ व्हावा आणि रिंग मेट्रोचा सुधारित आराखडा तयार करा असं एकनाथ शिंदेंनी सांगितलंय. प्रताप सरनाईक सध्याच्या आराखड्यात बदलासाठी आग्रही होते असंही कळतंय. आणि यानंतरची बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्ट संदर्भातली. अकोला जिल्ह्यामध्ये बोगस बियाणांप्रकरणी गुन्ह्यांचा सखोल आणि योग्य पद्धतीने तपास व्हावा यासाठी आता एसआयटी गठीत करण्यात आली आहे. दरम्यान अकोल्यात बोगस सोयाबीन बियाणं प्रकरणामध्ये 13 कंपन्यांवरती गुन्हा दाखल आहे. मात्र या कंपन्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर प्रकार काल उघडकीस आला होता. अकोला जिल्ह्यामध्ये काही तक्रारदार शेतकऱ्यांकडून समाधान पत्र लिहून घेत असल्याची पत्र एबीपी माझाच्या हाती लागली होती आणि या पत्रांमध्ये संबंधित कंपनी विरोधात आता कोणतीही तक्रार नसल्याचं नमूद होतं. मात्र या संदर्भात शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला. आता या प्रकरणाचा देखील एसआयटी तपास करणार आहे. जबरदस्तीनं किंवा फसवणूक करून समाधान पत्र लिहून घेतलं जात असेल तर याचा तपासही एसआयटी करणार असल्याचं पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे बोगस बियाणं कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा इशारा भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांनी दिलेला आहे. अकोला जिल्ह्यामध्ये काही दिवसपासून काही बोगस बियाण्याचं असं प्रमाण दिसून आलेलं आहे. त्याच्यामध्ये जे जिल्हा कृषी अधिकारी आहे त्यांची तक्रारीवर आम्ही टोटल जिल्ह्यामध्ये आता मागचे 1-2 आठवड्यामध्ये कमीत कमी 12 गुन्हे असे दाखल झालेले आहे. 9 पोलीस स्टेशन्स आहे आणि हे पूर्ण कोऑर्डिनेशनसाठी आणि व्यवस्थित तपास होण्यासाठी एक एसआयटीची आपण स्थापना केलेली आहे. आणि याचा आमचा मूळ उद्देश हे आहे की हे बोगस बियाण्याचे जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करून कुठून हे आणलेलं आहे, कोण याच्यामध्ये सामील होते, कोणते कोणते कंपनीज होते, काही कोणी आमिष दाखवली, कसा केला, हे पूर्ण याचा तपास करणार आणि आम्हाला एक रिपोर्ट सादर करणार. 14 कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले आहे आणि आता माननीय जिल्हा कृषी अधीक्षक यांनी या संदर्भातली एसआयटी नेमलेली आहे. या एसआयटीच्या माध्यमातून ज्यांनी काळा बाजार केला अशा 14 कंपन्यांवर गुन्हे दाखल करणं, फसवणुकीचे गुन्हे दाखल करणं, हे करून त्यांना काळ्या यादीत टाकणं, यासाठी मी प्रयत्नशील राहीन. आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं अशा शेतकऱ्यांना शासन स्तरावरून आणि या कंपन्या जिंकून मदत मिळवून देईल. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा धडाका कायम ठेवलाय.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचं आढळल्यानंतर एफडीएनं IIT मुंबई कॅम्पसमधील 2 कॅन्टीनवर कारवाई करत ती तात्काळ बंद केली आहे. तुकाराम मुंढे आयुक्तपदी नियुक्त झाल्यापासून गुटखा, भेसळ, औषध आणि हॉटेलमधील अनियमितता तसंच बेकायदेशीर प्रकारांवर एफडीएकडून सातत्यानं कारवाई केली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता IIT मुंबई कॅम्पसमधील 2 कॅन्टीनवरही एफडीएनं बडगा उगारलेला आहे. बीड जिल्ह्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई करत खाद्यतेलाचे बेकायदा रिपॅकिंग आणि साठवणूक करणाऱ्या दुकानांवर कारवाई केली आहे. बीड जिल्ह्यातील 5 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून तब्बल 1,94,50,000चा मुद्देमाल जप्त केलाय. यामध्ये 1,19,186 किलो खाद्यतेलाचा समावेश आहे. रिफाइंड आणि अल्ट्रा रिफाइंड अशी केवळ वरवरची आकर्षक नावं देऊन पॅकिंग बदलून एकाच प्रतीचं तेल नागरिकांच्या माथी मारण्याचा हा संतापजनक प्रकार होता. शहरातील स्वागत ऑइल इंडस्ट्रीज, चरखा ऑइल मिल, जय हनुमान ट्रेडर्स तसंच माजलगावमधील जान्हवी कमर्शियल आणि विनायक ऑइल मिल अशा 5 ठिकाणांवर कारवाई करण्यात आली. या 5ही आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करून त्या सील करण्यात आलेल्या आहेत. परभणीमध्ये सायबर गुन्हेगारांनी डिजिटल अरेस्टच्या नावाखाली निवृत्त प्राध्यापक दाम्पत्याला तब्बल 1,11,00,000 रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली. बनावट पोलीस अधिकारी असल्याचं भासवत आरोपींनी व्हिडिओ कॉल केला, आधार क्रमांकाशी गंभीर गुन्हा जोडल्याची भीती दाखवली आणि चौकशीच्या नावाखाली दाम्पत्याला मानसिक दबावाखाली ठेवलं. परभणी शहरातील समाधाननगर परिसरात राहणाऱ्या कृषी विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक आणि त्यांच्या पत्नीला 16 जुलै रोजी एका अनोळखी क्रमांकावरून व्हिडिओ कॉल आला होता. कॉल करणाऱ्या व्यक्तीनं स्वतःला दिल्ली पोलीस मुख्यालयाशी संबंधित अधिकारी असल्याचं सांगितलं आणि यानंतर सायबर भामट्यांनी बँक खात्यांची पडताळणी करायची असल्याचं सांगत वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितलं. तपास पूर्ण झाल्यानंतर सगळी रक्कम परत मिळेल अशी खोटी हमीही देण्यात आली. आरोपींच्या भूलथापांना बळी पडून दाम्पत्यानं वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तब्बल 1,11,00,000 रुपये हस्तांतरित केले. मात्र पैसे परत न मिळाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि यानंतर त्यांनी परभणीच्या नवामोंढा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल केला असून बँक व्यवहार, मोबाईल क्रमांक आणि संबंधित खात्यांचा तपास सुरू केलेला आहे. नागपूर सायबर पोलिसांनी म्यूल बँक अकाउंटच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणुकीचा पैसा एका खात्यातून दुसऱ्या खात्यात फिरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या प्रकरणात एका महिलेसह 3 अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 209 ATM कार्ड, 50 सिम कार्ड, 45 धनादेश, 45 बँक पासबुक तसंच विविध कंपन्यांचे शिक्के जप्त केलेत. उज्ज्वला राजगिरे पठाण उर्फ इरफान इक्बाल शेख आणि आयुष रामटेके अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. आरोपी लोकांना आमिष दाखवून त्यांच्या नावानं म्यूल बँक अकाउंट आणि त्यानंतर ऑनलाईन फसवणुकीतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये जमा करून ती इतर खात्यांमध्ये वर्ग करत होते आणि नंतर ती रोख स्वरूपात काढली जात होती. एकूण जवळपास 207 ATM कार्ड सापडलेले आहेत, 45 सिम कार्ड सापडलेले आहेत, 50 एक पासबुक सापडलेले आहेत, त्यासोबतच चेक्स काही सापडले आहेत आणि वेगवेगळे बँकेचे POS मशीन आणि स्वाईप मशीनसुद्धा सापडलेले आहेत. तर याचा जो आहे तपास करण्याकरिता सायबर पोलीस स्टेशनकडून 4 टीम्स गठीत करण्यात आलेले आहेत आणि आतापर्यंत 3 आरोपींना घेतलेले आहेत. आणखी आरोपींचं नाव निष्पन्न केलेलं आहे आणि त्यांनासुद्धा ताब्यात घेण्याची किंवा अरेस्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विलास घुले यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ सोनावणे याला अटक करावी या मागणीसाठी घुले कुटुंबाचं बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे. दरम्यान मृत विलास घुलेंच्या पत्नी सुषमा घुले यांना उपोषणस्थळी भोवळ आली होती. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान कुटुंबियांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतली. आरोपीला पकडून द्या, आम्हाला न्याय द्या, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा इशारा विलास घुलेंच्या कुटुंबानं दिला. दरम्यान मृत विलास घुले यांच्या कुटुंबियांशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत करून त्यांची व्यथा जाणून घेतली आहे. पाहूया. आम्हाला इथून जाऊ देत नव्हते, पण आम्ही त्यांनी भेटायला गेलो. मग त्यांनी सांगितलं आरोपी पकडा, आम्हाला न्याय द्या, एवढीच आमची मागणी दे, तर आम्ही इथलं उठणार सुद्धा नाही. CID वर्ग केलाय म्हणले, ते तपास करतील आणि त्यांना अटक करतील असा आमचा विश्वास आहे.
आणि आज जे आंदोलन करण्यात आलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून, ते आक्रोश आता वाढत जाईल. प्रशासनाने मी कालही सकाळी सांगितलं की आमचं पाऊण आहे, इथून पुढं जो उद्रेक होईल त्याला सर्वस्व जबाबदार प्रशासन असेल. काय मागणी असणार आहे प्रशासनाकडे? शेख गटामध्ये आणखी CDR प्रमाणे 2 आरोपी निष्पन्न होत आहेत आणि त्याबरोबर स्वरूप सोनवणे यांना तात्काळ अटक करावी. धुळे जिल्ह्यात गेल्या आठवड्यात चांगला पाऊस पाहायला मिळाला, मात्र आता जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मे महिन्यात आणि जून आणि जुलै महिन्यात थोड्याफार प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामं पूर्ण केली होती. मात्र पुन्हा एकदा पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली असून शेतातली पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. आढावा घेतलाय धनंजय दीक्षित यांनी. धुळे जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यात झालेल्या दमदार पावसानंतर शेतकऱ्यांच्या आशा मोठ्या प्रमाणावरती पल्लवित झाल्या आणि शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना वेग दिलेला होता. मे महिन्यामध्ये जो पाऊस झालेला होता त्या मे महिन्याच्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणी जी आहे ती केली होती, मात्र त्यानंतर पावसाने जिल्ह्यात दडी मारल्याने एकंदरीत शेतकऱ्यांच्या ज्या काही चिंता होती ती वाढल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या या सगळ्या याच्यावरती कुठेतरी पाणी फिरेल अशी भीती व्यक्त केली जात असताना नुकताच जो काही पाऊस झाला त्या पावसानंतर शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना मोठ्या प्रमाणात वेग दिला आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा शेतीची कामं जी आहेत ती जोरात सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. आपण जर बघितलं तर हे कपाशीचं जे काही पीक आहे ते मोठ्या प्रमाणावरती आणि चांगलंच बहरल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र आता शेतकऱ्यांसमोर हे जे काही पीक आहे हे वाचवण्यासाठी धडपड जी आहे ती होताना पाहायला मिळते आहे. पुढील काही दिवसामध्ये आता पाऊस पुन्हा होतो का आणि शेतकऱ्यांना पुन्हा एकदा जे काही नवसंजीवनी पिकांना आहे ती मिळते का हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे. धनंजय दीक्षित, ABP माझा, धुळे. उत्तराखंडमधल्या मसुरीमध्ये 2054 पर्यंत पिण्याच्या पाण्याच्या टंचाईतून दिलासा मिळावा या उद्देशानं उभारण्यात आलेली 144 कोटी रुपयांची यमुना पिण्याचं पाणी पंपिंग योजना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शुक्रवारी मसुरी कॅम्प्टी रोडवरील सेंजी गावाजवळ मुख्य पाईपलाईनचा सांधा निखळल्यानं पाईप फुटला आणि त्यामुळे प्रचंड दाबानं पाणी रस्त्यावर उसळलं. रस्त्याचा काही भाग खचला आणि हजारो लिटर पिण्याचं पाणी वाया गेलं. बिहारमध्ये एका रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाच्या पायाला प्लास्टरऐवजी पुठ्ठा बांधल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. दरम्यान या प्रकारावरती चौकशीचे आदेश दिलेत. चौकशी अहवाल मिळाल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. रुग्णाला नेमकं कधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं याची स्पष्ट माहिती अद्यापही उपलब्ध नाहीये. और संज्ञान में आने के बाद हमने एक जांच वहाँ करा लेने की बात कही है कि और जांच रिपोर्ट क्या आता है उसके बाद हम लोग आगे की कार्रवाई करेंगे. बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरनं अप्पर आसाममधील पूरग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात दिलाय. पुरामुळे प्रभावित झालेल्या नागरिकांच्या परिस्थितीची भूमी पेडणेकरनं पाहणी केली. त्यांच्यासोबत उभं राहत मदत कार्याला पाठिंबा दिला. पूरग्रस्त भागातील कुटुंबांच्या अडचणी जाणून घेत त्यांनी त्यांना सहकार्य आणि मदतीचं आश्वासन दिलं. आणि यानंतरची बातमी आहे, उच्च न्यायालयानं डाबरला दिलासा दिलेला आहे. डाबर इंडियाचं मध, गाईचं तूप आणि खाद्यतेल यासारखे खाद्यपदार्थ 100% शुद्ध असल्याचे दावे करत त्यांची विक्री करण्यावरती FSSAIनं घातलेल्या बंदीला दिल्ली उच्च न्यायालयानं शुक्रवारी स्थगिती दिली. 100% पदार्थ शुद्ध असल्याचा दावा डाबरचा होता, त्याला FSSAIनं आक्षेप घेतलेला होता आणि बंदी घातलेली होती. दिल्ली उच्च न्यायालयानं शुक्रवारी घातलेल्या बंदीला स्थगिती दिली. अंतिम सुनावणी पूर्ण होईपर्यंत डाबरला उत्पादनं विकण्यास परवानगी देण्यात आलेली होती आणि आता हा मोठा दिलासा कोर्टाकडून डाबरला मिळताना आपण पाहतोय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावरती सहकार आणि उद्योग क्षेत्रातील महत्त्वाच्या कार्यक्रमांना हजेरी लावणार. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून शहांचं स्वागत.
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ. किशोर पक्षाचे सल्लागार असल्याचं माहीत नाही, तटकरे भडकले, तर बैठकीत उपस्थित नसल्याचं जय पवारांचं स्पष्टीकरण. E20 पेट्रोल प्रकरणात मोठा भ्रष्टाचार, देशभरात रान पेटवणार काँग्रेस नेते राहुल गांधींचा एल्गार. E20 पेट्रोल लोकांची वाहनं नष्ट करत असल्याचा आरोप. मराठा आंदोलक मनोज जरांगे आजपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. बार्शी माढ्यात जरांगेंची सभा. मोठ्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित राहणार. ठाण्यात शाळकरी मुलाचा ड्रग्ज सेवनाचा कथित व्हिडिओ व्हायरल. विद्यार्थी वर्गातच ड्रग्ज घेत असल्याच्या व्हिडिओची पडताळणी सुरू. तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका कायम. IIT बॉम्बेतील 2 कॅन्टीन्स तात्काळ बंद. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होत होता. FDA कडून कॅन्टीनवर मोठी कारवाई. बीड जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई. 1,94,50,00,000 रुपयांचा बनावट खाद्यतेलाचा साठा जप्त. बीड, माजलगाव, वडवणी गावातील 5 ठिकाणी धाड. दिल्ली उच्च न्यायालयाचा डाबरला तात्पुरता दिलासा. FSSAIनं काही उत्पादनांवर घातलेल्या बंदीला कोर्टाची अंतरिम स्थगिती. अंतिम सुनावणी पूर्ण होईपर्यंत डाबरला तेल, तूप, मध विक्रीस परवानगी. पुण्यात गेल्या वर्षीपेक्षा कमी खड्डे. महापौर मंजुषा नागपुरेंचा मोठा दावा. अनेक रस्त्यांवर खड्डे असल्याचं पुणेकरांचं म्हणणं. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर महापौरांकडून कारवाईचा इशारा. पेपरफुटी, बेरोजगारीवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी आक्रमक. आज प्रयागराजमध्ये छात्रों की गूंज कार्यक्रमातून तरुणांशी संवाद साधणार. झारखंडच्या रांचीमध्ये आंदोलक विद्यार्थी आणि सरकारसोबत सकाळी 10 वाजता बैठक. आज विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा 15वा दिवस. आजच्या बैठकीकडे देशाचं लक्ष. थायलंडमध्ये 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून गोळीबार. आजी आजोबा, 3 शिक्षक आणि 3 विद्यार्थी ठार. 8 जणांच्या हत्येनंतर मुलानं स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली. पिंपरी चिंचवडमधील मोशी इमारत दुर्घटनेला आज 1 महिना पूर्ण झाला आणि या दुर्घटनेमध्ये 9 निष्पाप कामगारांचा जीव गेला. 12 कामगार जायबंदी झाले. पण या दुर्घटनेला घेऊन आजही बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत. कारण महापालिका प्रशासन आणि पोलिसांचं बचावाचं धोरण आहे. केवळ चालढकलच सुरू असल्यानं मुख्य सूत्रधार अद्याप मोकाट आहेत. आतापर्यंत कंत्राटदार कंपनीच्या दोघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला, पण एकाला अटकही झाली. मात्र त्यापुढे केवळ चौकशीच सुरू आहे. जबाब नोंदवले जात आहेत. SIT नेमलेली आहे असं सांगून पोलीस मुख्य सूत्रधारांना अटकेपासून संरक्षण देत आहेत. दुसरीकडे महापालिकेनं 3 अधिकाऱ्यांना निलंबित केलं, पण त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं धाडस अद्यापही दाखवलेलं नाही. अनधिकृत बांधकामाकडे कानाडोळा करणाऱ्यांनाही अभय दिलं जात आहे. मृतांच्या नातेवाईकांना जाहीर केलेली मदत आणि दिलेल्या सगळ्या आश्वासनांची पूर्तता अद्याप झालेली नाही. त्यामुळे पालिका, सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला जातोय. दोघांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा. मुख्य सूत्रधार कोण? एकाला अटक करण्यात आली. कंत्राटदार अँथोनी कंपनीच्या संचालकांना अटकेपासून संरक्षण दिलं जात आहे का? पालिकेच्या 3 अधिकाऱ्यांचं निलंबन झालं, पण त्यांच्यावर अद्याप गुन्हा का दाखल झाला नाही? सरकार, पालिका, पोलिसांची भूमिका संशयास्पद का आहे? कंपनी आणि निलंबित अधिकाऱ्यांचे केवळ जबाब नोंदवून पोलिसांनी साध्य काय केलं? SIT पथकाचा केवळ फार्स आहे? दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना अभय का दिलं? मृतांच्या नातेवाईकांना अद्याप कंपनीकडून मदत का मिळाली नाही? मृतांच्या वारसांना अद्याप नोकरी देण्याबाबत ठोस निर्णय का नाही?
मुलांच्या शिक्षणाचा खर्च करण्याची घोषणा हवेतच विरली का? आणि राज्य शासनाची आम्हाला अजून पण काही मदत नाही आलेली. पालिकेचे 10 लाख रुपये आमच्या अकाउंटमध्ये आलेली. आम्ही सांगितलं होतं की कंपनीवाल्यांना जी त्यांनी 25 लाख रुपये रक्कम दिली ती आम्हाला मान्य नाही, कारण त्याच्यात 2 मुलं, घरचे आईवडील काहीच होणार नाही म्हणून आम्ही रकमेत वाढ करायला सांगितली होती. पण गेल्या मीटिंगमध्ये पण त्यांनी आम्हाला काहीच रिस्पॉन्स दिला नाही. तर आता यावेळेस पण असंच आम्ही म्हणजे पुढच्या बोलले ते सोमवारी होईल म्हणून, तेव्हा फायनल असेल सोमवारी. राज्य सरकारकडे आतापर्यंत प्रतिनिधी कोणीच नाही आला. आम्हाला जसं सांगितलं गेलं की तहसीलदार किंवा तलाठी कार्यालयामध्ये डॉक्युमेंट जमा करा, तुम्हाला 3 दिवसात किंवा 4 दिवसात पेमेंट जमा होईल. पण त्या संदर्भात पेमेंट काही जमा झालेलं नाही. पालिकेचं जमा झालेलं आहे. त्याच्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी काय होतं, शासनाच्या अंडर येतं म्हणून आम्हाला कोणी कोऑर्डिनेटसाठी माणूस भेटत नाही आहे. पालिकेच्या माध्यमातून आम्हाला आयुक्त सर असतील, स्थानिक नगरसेवक असतील, यांच्याकडनं बऱ्यापैकी आम्हाला सपोर्ट झाला आहे. आमच्या 2 किंवा 3 मीटिंग झाल्या. येत्या सोमवारी आम्हाला सांगितलं की आपण काय असेल तो फायनल निर्णय घेऊ आणि तुम्हाला सगळ्यांना सहमत देऊन सगळ्यात चांगल्या गोष्टीचा निर्णय घेऊ आपण. जी कंपनीची अमाऊंट आहे ती कंपनीची अमाऊंट अजून फायनल नाही झाली की किती देणार आहे आपण, त्यामुळं थोडं थांबलं. आणि राज्य शासनाचं आम्ही सर्व डॉक्युमेंटेशन कंप्लीट केल्यानंतर पण तिकडनं काही रिस्पॉन्स अजून आलेला नाही आहे. तो जसा येईल त्यावेळेस आम्हाला समजेल. पण आमच्यामध्ये कोण कोऑर्डिनेटर मध्ये नाही आहे, त्याच्यामुळं आम्हाला समजत नाही आहे की आमच्यासोबत कोण कोऑर्डिनेट करणार आहे ना. त्यांचं म्हणजे पाण्यात दगड मारल्याने हा प्रकार आहे. पण पाहू आता पुढे जाऊन काय होईल. दुर्घटना होऊन महिना झाला आहे. पालिका प्रशासन मोबदला देण्याबाबत पाठपुरावा करते आहे. त्यांनी कागदपत्र जमा करून घेतलेली आहेत. पण शासन दरबारी जो पाठपुरावा हवा आहे किंवा शासनाकडनं राज्य शासनाकडनं कोणीतरी प्रतिनिधी किंवा कोणी त्यांचा कर्मचारी यांनी पाठपुरावा घ्यायला हवा, तो काही होत नाही आहे. तर तोही लवकरात लवकर व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. आणि यानंतरची बातमी आहे पुण्यातल्या खड्ड्यांची. पावसामुळे सध्या राज्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे आणि त्याला पुणे शहरही अपवाद नाहीये. पुण्यातल्या रस्त्यांवरही अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आणि त्यावर बोलताना महापौर मंजुषा नागपूर यांनी मात्र अजब दावा केलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रस्त्यांवर खड्डे कमी असल्याचं महापौर मंजुषा नागपूर यांनी म्हटलंय. मात्र महापौरांचा दावा पुणेकरांना काही पटलेला नाही. शहरातील अनेक रस्त्यांवरती मोठमोठे खड्डे पडल्याचं पुणेकरांचं म्हणणं आहे आणि पुणेकरांनीच रस्त्यांवर खड्डे पडल्याचं सांगितल्यानंतर आता महापौरांनी निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आपण दावा केलाय की यंदा कमी खड्डे आहेत. मागच्या वर्षी किती होते आणि यावर्षी कशा पद्धतीने तुलना केली आहे? खड्डे आहेत, पण ते कुठे आहेत तर जिथे आपण काही दुरुस्तीसाठी जे खड्डे केले होते, मग वॉटर लाईन्स असतील किंवा अजून काही ड्रेनेज लाईन्स असतील, अशा दुरुस्तीसाठी केलेले जे खड्डे आहेत, म्हणजे ज्याचं रिइन्स्टेटमेंट जे व्यवस्थित झालं नसावं किंवा रिइन्स्टेटमेंट केल्यानंतर लगेचच पाऊस आला असेल, अशा ठिकाणी खड्डे आहेत हे मी मान्य करते. पण ते सुद्धा बुजवण्याचं काम चालू आहे. कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही सांगतायत की खड्डे कमी झाले आहेत यावर्षी? मी मागे एक साधारण 8 दिवसापासून या गोष्टीचा आढावा घेतेय की आपल्याकडे तक्रारी खड्ड्यांच्या कुठल्या येत आहेत. तर आपल्याला जास्तीत जास्त तक्रार ज्या आहेत त्या एक्सटेंडेड एरियाज, म्हणजे जे आता समाविष्ट गावं आहेत, जिथे अजूनही आपल्याला आपलं काम झालेलंच नाही, तो असे जे रस्तेच झालेले नाही आहेत तिथे खड्डे आहेत. परंतु आपण जर सिटी एरिया पाहिला असेल किंवा जे आपलं आधीचं पुणे आहे त्याच्यामध्ये खड्ड्यांचं प्रमाण कमी आहे. खड्डे दुरुस्तीसाठी जेवढे दिलेले पैसे त्यांच्यावर कारवाई केली आहे का आतापर्यंत? आत्तापर्यंत कारवाई केलेली नाही, परंतु खड्डे पडल्यानंतर जे दुरुस्त करायचे आहेत त्याचा जर दर्जा चांगला नसेल तर त्यांच्यावरती नक्की कारवाई होईल. पालिकेनेच काही दिवसांपूर्वी दावा केला होता की संपूर्ण पुणे शहरात 54 खड्डे आहेत. महापालिकेपासून आमच्या ऑफिसपर्यंत जातपर्यंत किंवा महापौर बंगल्यापर्यंत जातपर्यंतच अनेक खड्डे लागतात, त्याच्यातच 60-70 खड्डे येऊन जातात. मी तुम्हाला म्हणाले की माझ्याकडे त्याची आकडेवारी नाही आहे, परंतु मी कधीच सूचना दिलेल्या आहेत आणि वारंवार देते की आपण पडलेले जे काही खड्डे आहेत ते लगेच दुरुस्त करायचे. पुणेकरांना त्रास झालेला अजिबात चालणार नाही, पण हे खड्डे दुरुस्त करत असताना जर मटेरियल चांगलं वापरलं गेलं नाही तर कारवाई तर निश्चितच होईल. दरम्यान पुणेकरांनी या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हटलंय तेही आपण पाहूया. घराच्या अवतीभोवती खड्डे आहेत रोडला बाहेर निघल्यावर. काय त्रास
त्रास होतो खड्ड्यांचा? ट्रॅफिक जाम होती मॅडम, त्याच्यामुळं खड्ड्यामुळं गाड्या स्लो चालतात. पाऊस आला, पूर आला, खूप मोठं वादळ झाल्यासारखं झालं, त्यामुळं रस्त्यावरती खड्डे खूप आहेत आणि वेळेत त्याचं मेंटेनन्स होत नसल्यामुळे इतके खड्डे आहेत. आपण रस्त्यातून खड्डे चुकवतो की खड्ड्यातून रस्ता चुकवतो हेच कळत नाही मुळात. आता असं वाटतं की वृक्षारोपण करावं, रस्त्यामध्ये जावं आणि त्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून त्या प्रशासनाला दाखवावं की हे खड्डे आहेत. महापालिका म्हणते फक्त 54 खड्डे पुणे अख्ख्या शहरात. जर 54 खड्डे असतील तर आश्चर्य, ह्याच्यापेक्षा आजचा जोकच नाही मग मोठा. आजच्या तारखेचा सर्वात मोठा विनोद आहे की 54 खड्डे तुम्ही कशावरती मोजले. पुणे महानगरपालिकेला जे पदविभागाला जे अधिकारी बसतेत, राजेंद्र बावस्कर साहेब, त्यांनी एक वेळेस टू व्हीलरवर प्रवास करून बघावा, पालिकेची गाडी न वापरता, की पुण्यातले खड्डे कसे आणि नागरिक कसे त्रस्त होऊन गाडी चालवतात. गाडी चालवत असताना एखादा जर खाली पडून त्याचा काय दुर्दैवी मृत्यू झाला तर याला जबाबदार कोण, पालिका का अधिकारी? पालघरच्या डहाणू तालुक्यात 8 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 27 सप्टेंबर 2021 रोजी डहाणू तालुक्यातील पूर्व भागातील एका आदिवासी पाड्यावर ही धक्कादायक घटना घडली होती. आरोपीनं चिमुकलीला घरातून फूस लावून नेल्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली होती. 27 सप्टेंबर 2021 रोजी डहाणू तालुक्यातील पूर्व भागातील एका आदिवासी पाड्यावर ही धक्कादायक घटना घडली होती. आरोपीनं चिमुकलीला घरातून फूस लावून नेल्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली. या प्रकरणात पालघर जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयानं आरोपीला दोषी ठरवत मरेपर्यंत फाशीची शिक्षा आणि 50,000 रुपयांचा दंड ठोठावलाय. ठाण्यामध्ये शाळकरी मुलाचा ड्रग सेवनाचा कथित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय आणि या व्हिडिओमुळे शाळकरी मुलांमध्ये अंमली पदार्थांचा वापर वाढतोय का असा गंभीर प्रश्न उपस्थित होतोय. सदरचा व्हिडिओ एका खासगी शाळेचा असल्याचं बोललं जात आहे. व्हिडिओ कधीचा याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत. शाळेच्या गणवेशात हा विद्यार्थी शाळेच्या वर्गातच ड्रग सेवन करत असल्याचं व्हिडिओत दिसतंय. संबंधित व्हिडिओची पडताळणी करून सदर शाळेचा शोध घेत असल्याची प्राथमिक माहिती ठाणे पोलिसांनी दिलेली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे आज सोलापूर दौऱ्यावरती आहेत. सकाळी 10 वाजता जरांगे सोलापूर शहरात दाखल होणार आहेत. मराठा समाजाकडून त्यांचं स्वागत केलं जाणार आहे आणि त्यानंतर ते बार्शी तालुक्यातील वैराग इथं सभेला संबोधित करतील. पुढे पंढरपूर आणि माढा इथेही त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. 17 गॅझेट आणि ओबीसी मधून आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातला हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. माढ्यामध्ये दुपारी होणाऱ्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून माढा, करमाळा, बार्शी, पंढरपूर, मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यांसह विविध भागातून हजारो मराठा बांधव उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सभास्थळी आणि परिसरात प्रशासनाकडूनही आवश्यक तयारी करण्यात आलेली आहे. कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवरती निवडणूक लढणाऱ्यांसाठी माझं समर्थन कधीच नसल्याचं मोठं वक्तव्य मनोज जरांगेंनी धाराशिवमध्ये केलं. मी राजकारणासाठी नाही तर माझ्या गरीब मराठ्यांसाठी आरक्षण मागतो असंही जरांगे म्हणाले. मी कोणाचा मिंधा नाही. महाविकास आघाडी असो नाहीतर महायुती असो, व्हॅलिडिटी असेल तरच निवडणुकीच्या असल्या फंदात पडा असं जरांगे म्हणाले. इथून मागं सुद्धा बोललो मी राजकारणासाठी करत नाहीये. माझ्या गोरगरीब मराठा समाजासाठी आरक्षण लागतंय, त्यासाठी करतोय. त्याच्या पाठीशी तुम्ही 4 रद्द केले, पण तिथे 3,000 लोक आहेत त्या आडनावाचे. 3,000 संभाजीनगरला कोणाला विचारा तुम्ही, तितकंच वाटलो करणार तुम्ही. हा बरं, रद्द का करणार? काय कारण त्याचं रद्द करायचं? प्रमाणपत्र व्यवस्थित, दस्तावेज सगळे व्यवस्थित, नोंद शिंदे समितीने शोधली तरी रद्द करणार. गप कस काय बसणार? मी कधी समर्थन केलं? कधीच नाही. पण याचा अर्थ पण असा नाही की तुम्ही राजकारणाच्या नावाखाली मराठींचं वाटोळं करणार, हे शक्य नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंना देण्यात आलेलं पोलीस संरक्षण तात्काळ काढून घ्या अशी मागणी महाराष्ट्र पोलीस बॉयज असोसिएशननं केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप करत दिपकेंवरती कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे ही मागणी करण्यात आलेली आहे.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून काल वनरंग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमधल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवारांची उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये नरहरी झिरवाळ यांनी शरद पवारांसोबतचा कोरोना काळातला किस्सा सांगितलाय. पाहूया. आम्ही जेवायला बसलो, साहेब विचारायचे ग्रामीणमध्ये काय रे कसं काय, नसेल तर सॅनिटायझर 2-4 लिटर घेऊन जा. साहेब सॅनिटायझर नको वापरतो कारण त्याच्यात अल्कोहोल आहे 67%. आम्ही जेवायला टोपे साहेब, मी भुजबळ साहेब, हेमंत टकले साहेब जेवत होते आपलं हे लावून. तर म्हणे मग काय करता सॅनिटायझर लावत नाही. म्हटलं मोहाच्या दारूत 100% अल्कोहोल आहे, एकदा लावली त्या दिवसभर लावायचं काम नाही, फक्त हात धुवायचे. हात पाण्याने धुवायचे, शेंट तेवढाच असतो. काय बोलतो म्हटलं हा साहेब. बरं म्हणे तोच हात जर तोंडाजवळ गेला तर. म्हटलं नवरा बायको आम्ही संध्याकाळी पितो. जो साहेब हसले, सगळा टावेल बांधला. त्याच्यानं मला सांगायचं तात्पर्य असं आहे, त्याच्यानं एवढी सत्यता झाली. सुप्रियाताईंना त्यांनी सांगितल्यावर मला सुप्रियाताईंनी बोलवून तिकडे पार्टी कार्यालय होतं. मला बोलवून सगळ्यांना एक दिवस बोलवलं, मलाही बोलवलं. बाबाला जे औषध सांगितलं ते तुम्ही आम्हाला सांगा. मुंबई महापालिका रुग्णालयातील नर्सेसना मूलभूत सुविधांचा अभाव आहे का असा सवाल उपस्थित होतोय. कारण केईएम रुग्णालयात नर्सेससाठी पुरेशा चेंजिंग रूम नसल्याचं नगरसेवक मिनल तुरडे यांनी निदर्शनास आणलंय. गटनेते अमेय घोले यांनी स्थायी समितीमध्ये हा मुद्दा उपस्थित केला. गणवेश बदलण्यासाठी सुरक्षित, स्वच्छ आणि स्वतंत्र जागेचा अभाव असल्याचं समोर आलंय. सगळ्या पालिका रुग्णालयांमध्ये सुसज्ज चेंजिंग रूम उभारण्याची मागणी केली जाते. महापालिका प्रशासनाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष असेल. मी म्हटलं की एक महिला कर्मचाऱ्यांना जर तिथे एवढ्या मोठं हॉस्पिटल, मुंबई महानगरपालिका, आज आपण म्हणतो श्रीमंत महानगरपालिका, आणि तिथे जर महिला स्टाफसाठी जर चेंजिंग रूम नसेल आणि त्यांना असं कुठेतरी आडोसा घेऊन चेंज करावं लागत असेल तर अतिशय ती खेदाची बाब आहे. तसेच काही स्थानिक काही नगरसेवकांचे देखील मला तसे तक्रारी देखील आलेल्या आहेत त्या महिलांच्या. पण तिथे बोलताना मला आढळलं त्यांच्याकडनं पण की त्यांना कुठेतरी ती सोय हवी आहे करून, की त्यांना कपडे बदलताना एक वेगळा रूम त्यांना चेंजिंग रूम म्हणून अवेलेबल झाला पाहिजे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणामध्ये आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. राज्यात पाऊस ओसरला असून आज मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक आणि मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा इशारा हवामान विभागानं दिलाय. उर्वरित मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि कोकणात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या सरींची शक्यता आहे.